टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। मी आता हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी असं ग्रंथ खरेदी करण्यासाठी सुद्धा वाचक असतील त्यांनी गर्दी केलेली आहे। जर बघितलं तर वाचक आहेत त्यांच्यासाठी ही मेजवानी आहे असं म्हणायला लागेल। माझ्यासोबत इथे हजारे साहेब आहेत। मला सांगा, हे जे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे त्याचा काय नेमका उद्देश होता? महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत दरवर्षी जिल्हा ग्रंथोत्सव हा घेण्यात येतो। या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथ प्रदर्शनाने विक्री असते। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जी साहित्यिक आहेत आणि वाचक सभासद वाढवण्यासाठी 2 दिवसाचा तो एक सोहळा घेण्यात येतो। या अंतर्गत इथे आज सिंधुदुर्ग ग्रंथ प्रदर्शनाच्या ह्याच्यात 3 आपल्याला स्टॉल आलेले होते। यापैकी एक नीता प्रकाशन आहे पुण्यांचा आहे, दुसरा जो आहे तो विघ्नेश प्रकाशनचा होता आणि तिसरा पंडित प्रकाशनचा होता। आणि या अशा पद्धतीने इथल्या वाचकांना मेजवानी मिळाली, कारण जर बघितलं तर चांगले चांगले ग्रंथ आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। कसं वाचकांनी याकडे प्रतिसाद मिळालेला आहे? वाचकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे। येथे आज सकाळीच शाळांचे विद्यार्थी देखील भेट देऊन गेलेले आहेत आणि त्याचप्रकारे ग्रंथालयातील आमचे जी कर्मचारी आहेत त्यांनी ग्रंथ खरेदी केली आहे। तसेच इथलचे आजूबाजूच्या ज्या परिसरातले वाचक आहेत त्यांनी ग्रंथ प्रदर्शन पाहून त्यांना आवडीची जी पुस्तकं होती ती इथे मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली आहे। नक्कीच आपल्याकडे इथे अमित प्रकाशनचे पण विक्रेते आलेले आहेत। तुम्ही कसं इथे प्रतिसाद मिळाला, कशा पद्धतीने पुस्तकं विकली गेली? माझं नाव अशोक सातपुते, मी पुण्यावरून आलेलो आहे। नीता बोगे यांची अमित प्रकाशन माझ्या या संस्था आहेत। मी आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळेला ग्रंथमहोत्सव भरवलेला आहे। आता हजारे साहेबांनी मला तसं पत्र दिलं की आमच्याकडे ग्रंथमहोत्सव भरवा, ती चांगली उत्तम पुस्तकं मी इथे घेऊन आलो आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। ग्रंथालयांनी भरपूर पुस्तक खरेदी केली, त्यामुळं हा ग्रंथ प्रदर्शन किंवा हा महोत्सव यशस्वी झाला असं मी समजतो। नक्कीच जर आपण पाहिलं तर इथे जी पुस्तकं आहेत ती पण वेगळ्या प्रकारची पुस्तकं आलेली आहेत। जर बघितलं तर अगदी दुर्मिळ जी काही पुस्तकं आहेत ती सुद्धा या प्रदर्शनामध्ये आलेली आहेत। त्यामुळे अगदी जर बघितलं तर इथे जे वाचक आहेत त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे असं म्हणायला लागेल। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, ओरोस। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।